जय श्री महालक्ष्मी. भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत अशी एक पवित्र आणि चमत्कारिक कथा, जी मनापासून ऐकली तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आणि म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत न चुकता ऐका. ही कथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताची, ज्या व्रतामुळे दारिद्र्य दूर होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. पूर्वी काळी एका नगरामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य निवास करत होते. ते अत्यंत दारिद्र्य होते, परंतु श्रीहरी व लक्ष्मी देवीवर अखंड श्रद्धा ठेवून होते. दारिद्र्यामुळे त्यांना अनेक क्लेश भोगावे लागले, तरीही त्यांनी कधीही देवाची निंदा केली नाही. एके दिवशी त्या ब्राह्मण पत्नीला एक महात्मा भेटले. ते म्हणाले, हे भगिनी, मार्गशीर्ष मास हा सर्व मासांत श्रेष्ठ आहे. या मासातील प्रत्येक गुरुवारी श्रीहरी व लक्ष्मी देवीचे व्रत श्रद्धेने केल्यास सर्व दुःखांचा नाश होतो. हे ऐकून ती स्त्री अत्यंत आनंदित झाली आणि तिने मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा संकल्प केला. ती प्रत्येक गुरुवारी प्रातःकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करी, घर स्वच्छ करी, रांगोळी काढी आणि श्रीहरी लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करी. पूजा काळी ती म्हणे, ओम नमो लक्ष्मी नारायणाय, मम सर्व दुःख निवारणम कुरु कुरु स्वाहा. ती यथाशक्ती नैवेद्य अर्पण करी आणि गुरुवारची कथा भक्तिभावाने श्रवण करी. भक्तांनो, अशी श्रद्धा आणि संयम असेल तर देव कधीही पाठ फिरवत नाही. म्हणून ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐका. काही काळानंतर देवी लक्ष्मी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाल्या. त्या ब्राह्मणाच्या घरातील दारिद्र्य हळूहळू नष्ट झाले. घरात अन्न, धन, सुख, शांती व समाधान नांदू लागले. देवी लक्ष्मी स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, हे श्रीदेवी, श्रद्धा व संयमाने केलेले व्रत कधीही निष्फळ जात नाही. जो मार्गशीर्ष गुरुवार व्रत करील त्याच्या गृही मी नित्य वास करेन. त्या दिवसापासून ते ब्राह्मण दाम्पत्य आनंदाने व भक्तीने जीवन जगू लागले. मार्गशीर्ष गुरुवार व्रत श्रद्धेने केल्यास माता लक्ष्मी नक्कीच कृपा करतात. तर भक्तांनो, जर ही पवित्र कथा तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन देतो. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, ओम महालक्ष्मी देवे नमः, माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो. जय श्री महालक्ष्मी.